वसई विरारचे नवनिर्वाचित महापौर अजिव पाटील ॲक्शन मोडमध्ये आले असून शहर विकासासाठी निर्णायक पावले उचलण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. अनधिकृत बांधकामांना यापुढे थारा दिला जाणार नाही, तसेच शहराच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या घटकांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुंदर आणि सुरक्षित वसई विरार उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. महानगरपालिकेच्या मुख्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शहराचा चेहरा मोहरा बदलणारे प्रकल्प, रखडलेली विकास कामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासनाला गती देण्याचे कडक निर्देश देण्यात आले. हितेंद्र ठाकूर आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी दिलेल्या विकास वचनांच्या पूर्ततेवरही चर्चा करण्यात आली. शहरात उभारल्या जात असलेल्या दिव्यांग पार्क आणि संविधान पार्क या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. नारंगी पापडखिंड येथील प्रस्तावित बर्ड पार्कसाठी वन विभागाच्या परवानग्या आणि तांत्रिक अडथळे दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जीवदानी मंदिर पायथ्याशी असलेले क्रिकेट मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याबाबत अजिंक्य नाईक यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा आढावा घेत पुढील कार्यवाही निश्चित करण्यात आली. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी आस्थेटिक इम्प्रूव्हमेंट स्कीम राबवण्यावर भर देण्यात आलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानक परिसरातील 100 मीटरचा भाग फेरीवाला मुक्त करण्यासाठी कडक पावले उचलली जाणार आहेत. यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, रिक्षाचालक, फेरीवाले आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे. वसई विरारच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन सज्ज असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार.